नमस्कार. बघा डॅडी साळसकर साहेबांविषयी काय बोलले बघूयात आपण. मेरा वोटिंग भी नहीं कर रहा है, मैं इतना डरेल है। तो मुझे एक डायरेक्शन करना कि वो सालसकर साहब आयल है, तुम 100 के 200 को आदमी मारे ले। आज बम्बई शहर में उसकी दहशत है, वो मेरे को जान से मारने वाला है, मेरा मर्डर करने वाला है। तो मैं कैसा वोटिंग करूं? सालसकर का नाम लिया तो छोटा बच्चा डरता है, बाबा ये येड़ा आदमी है, कभी भी गोली से मार। नमस्कार, माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करा. मित्रांनो, आजची स्टोरी खूप खतरनाक होणार आहे. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की अरुण गवळी उर्फ डॅडी आणि त्यांची पत्नी आशा गवळी म्हणजे यांची प्रेम कहाणी काय आहे. तर जुलै 1955 मध्ये अरुण गवळी उर्फ डॅडी यांचा जन्म अहमदनगर म्हणजे आत्ताच अहिल्यानगर पोहेगाव येथे त्यांचा जन्म झाला. आणि घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे वडील त्यांचे शक्ती मिलमध्ये मुंबईला त्यावेळी सर्व्हिसला होते, त्याच्यामुळं त्यांच्याबरोबर अरुण गवळी सुद्धा त्या ठिकाणी मिलमध्ये आले. तिथे त्यांना मिलमध्ये काम मिळालं नाही, त्याच्यामुळे त्यांनी दुसरीकडे कांजूरमार्गला वगैरे छोटे मोठे कंपन्यामध्ये काम करू लागले. त्यावेळी ते दगडी चाळीमध्ये राहायचे आणि त्याच वेळेस जुबेदा मुजावर म्हणजे या मुस्लिम धर्माच्या होत्या, त्या पुणे येथील वडगाव मावळ जे आहे तिथून होत्या. त्याही कामानिमित्त म्हणजे त्यांचंही कुटुंब हे मुंबईला दगडी चाळीमध्ये शिफ्ट झालं होतं. अरुण गवळी ज्यावेळी 20 वर्षाचे होते त्याच वेळी त्यांनी काय केलं की एक गँग छोटीशी तयार केली, म्हणजे बाबू रेशीम, रमा नाईक आणि अरुण गवळी. तर अरुण गवळी यांचा जो स्वभाव होता तो डॅशिंग होता, मारामारी करणारा होता. त्याच्यामुळं जुबेदा मुजावर आणि अरुण गवळी यांचं प्रेम प्रकरण चालू झालं. आणि प्रेम प्रकरण चालू झाल्यानंतर तो काळ जो होता हिंदू मुस्लिम म्हणजे वेगळाच विषय होता तो. म्हणजे जे मुस्लिम डॉन होते मुंबईमध्ये यांना चॅलेंज केल्यासारखं होतं. पण ज्यावेळी जुबेदा मुजावरचं लग्न हे त्यांच्या घरच्यांनी ठरवलं त्याच वेळी अरुण गवळींनी निर्णय घेतला आणि जुबेदा मुजावरला मागणी घातली आणि दोघांनी मिळून लग्न केलं. त्यांचे मित्र बाबू रेशीम किंवा रमा नाईक या दोघांनाही नको वाटत होतं, तरी सुद्धा त्यांनी ते लग्न केलं. आणि लग्नात नंतर ज्या जुबेदा मुजावर आहेत त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला आणि त्यांचं नाव त्या ठिकाणी डॅडींनी आशा गवळी असं ठेवलं. आणि त्यांना एकूण 5 अपत्य झाली. आता त्याच्यामध्येच हे सगळं होत असताना घडत असताना आता अरुण गवळींना डॅडी डॅडी का म्हणायचे, तर त्यांची जी मुलं होती त्यांना डॅडी म्हणायची. त्याच्यामुळं सगळेच त्यांना त्या दगडी चाळीमध्ये डॅडी म्हणू लागले. कालांतराने दिवस जात राहिले. अरुण गवळीची गँग हे खंडने वसूल करायची, मारामाऱ्या करायची किंवा बऱ्याच काही तस्कऱ्या करायची. तर त्याच्यामध्ये बाबू रेशीमची हत्या झाली आणि चकमकीमध्ये रमा नाईक सुद्धा गेला. तर आता अरुण गवळी एकटे राहिल्यानंतर काही काळ ते अंडरग्राऊंड झाले. पण अंडरग्राऊंड झाल्यानंतर ते गप्प बसले नाही, तर त्यांनी काय केलं की गँग तयार करायला सुरुवात केली. एक 200-300 पोरांची गँग तयार सुरू केली, गँगच चालू केली. आणि ते त्यावेळी शूटर दाऊदला सुद्धा पुरवत होते. दाऊद इब्राहिमला ते शार्प शूटर पुरवत होते. आणि ही जी 200-300 पोरांची गँग तयार केली होती ही खंडने, मारामाऱ्या, वसुली, हत्या याच्या माध्यमातून भरमसाठ वसुली करत होते आणि त्याच्यातूनच डॅडी यांना पगार देत होते महिन्याला. असं बऱ्याच काळ चाललं. पण त्याच्यातच वर्चस्वाची लढाई सुरू झाली. आणि दाऊदने काय केलं की अरुण गवळीचा भाऊ जो आहे पापा गवळी याचा मर्डर केला. याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी डॅडीने दाऊदची जी बहीण आहे हसीना पारकर, तिचा नवरा म्हणजे दाऊदचा दाजी इब्राहिम पारकर
याची हत्या केली आणि त्यांच्या दोघांमध्ये 36चा आकडा सुरू झाला. त्याच काळामध्ये भयानक अशा म्हणजे रक्ताचे मुंबईमध्ये अक्षरशः पाठ वाहू लागले दोन्ही टोळ्यांचे. आणि त्यावेळी तिथं जे अधिकारी होते, पोलीस अधिकारी, ते आपले साळसकर साहेब होते. आणि साळसकर साहेबांचा म्हणजे 80 एन्काउंटर केलेला होता त्यांनी. 80 एन्काउंटर केले होते. त्यांना गुंड असे चराचरा व्हायचे. त्यांनी माकड गँग तर एका दिवसात झोपवली होती. दाऊद सुद्धा त्यांना घाबरायचा, अरुण गवळी सुद्धा त्यांना घाबरायचे. साळसकरांनी एकदा घरामध्ये घुसून एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला, पण अरुण गवळी त्यांना सापडले नाही. कारण त्यांनी काय केलं होतं, घरामध्येच असे जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या घरामध्ये काही ठिकाणी असे खड्डे केले होते लपण्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ किचन मध्ये असतील किंवा बेड खाली असतील किंवा सोफ्या खाली असतील, असे खड्डे लपण्यासाठी केले होते आणि ते कधीही पोलिसांच्या हाती लागले नाही. मधल्या काळामध्ये मग डॅडीने काय केलं की आता थोडासा कल बदलायचा असं आशा गवळीने ठरवलं आणि राजकारणात जायचं म्हणून अखिल भारतीय सेना ही पक्ष स्थापन केला. त्याच्या अगोदर त्यांनी काय केलं की जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, त्यांना विचारलं अरुण गवळींनी की माझ्या मिसेसला म्हणजे माझ्या बायकोला सेनेतर्फे तिकीट द्या. तर त्यावेळी बाळासाहेबांना वाटलं की गुन्हेगारची पत्नी म्हणून जर आपण यांना तिकीट दिलं तर शिवसेनेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूप वेगळा होईल. त्याच्यामुळे त्या ठिकाणी बाळासाहेबांनी ते तिकीट नाकारलं. त्याच्यामुळे डॅडींनी त्यांचा अखिल भारतीय सेना हा पक्ष तयार केला. त्याच्यानंतर महिलांच्या त्याच्यामध्ये खूप ऍक्टिव्हिटीज चालू झाल्या आणि महिला त्या ठिकाणी डॅडींना प्रोटेक्ट करू लागल्या. आणि चिंचपोकळीमधून 2004 साली पहिल्यांदा आमदार म्हणून अरुण गुलाब गवळी हे निवडून आले. त्यांनी निवडून आल्यानंतर तत्काळामध्ये दगडी चाळीमध्ये छोटी मोठी कामं करायला सुरुवात केली. कारण आता त्यांचा थोडासा कल चेंज झाला होता की म्हणजे विद्यार्थ्यांना मदत करणे, कुणाच्या लग्नासाठी मदत करणे, काहींची शाळेचे ऍडमिशन करून देणे, कॉलेजचे ऍडमिशन करून देणे, पूर्ण मुंबईवरती त्यांचा डॅडींचा प्रभाव झाला होता आणि मोठं एक गँगस्टर तयार झालं होतं मुंबईमध्ये. आता त्याच काळात काय झालं की 2007 मध्ये कमलाकर जे नगरसेवक आहेत यांची हत्येचा आरोप डॅडींवरती झाला आणि त्यांना 2012 मध्ये कोर्टाने जन्मठेप सुनावली. ते जन्मठेप सुनावल्यानंतर जवळजवळ नागपूर जेलमध्ये कित्येक वर्ष म्हणजे जवळजवळ त्यांनी 18 वर्षाची शिक्षा भोगली आणि त्याच्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांना त्या ठिकाणी सोडण्यात आलं. आणि त्या काळी ज्यावेळी हे सगळं चालू होतं 90च्या शतकाच्या आसपास, 80-90च्या शतकाच्या आसपास, त्यावेळी एकीकडे पठाण गँग ऍक्टिव्ह होती, दुसरीकडे हाजी मस्तान, तिसरीकडे दाऊदचं आणि पठाण गँगचं खूप वाकडं होतं. कारण तिथं जे एक सोनम बार म्हणून होता मुंबईला मरीन ड्राईव्हला, तर त्या ठिकाणी हे डान्स बारला जायचे दाऊदचे पंटर लोक आणि पठाण गँग. तर पठाण गँग यांच्याकडे खूप पैसा होता, ते खूप पैसा उधळायचे पोरींवरती. तर ज्यावेळी दाऊदचे पैसे संपले त्यावेळी त्याला ते असे खिजवायचे की ये आमच्यात बस, आमचे पैसे उधळ, अवकात नाही तर कशाला बसतो, असं तसं करून. म्हणजे जे सोनम बारपासून जे त्यांच्यात पेटत गेलं पठाण गँगचं, आणि इकडं डॅडींचं सुद्धा वाकड होतंच. आणि त्याच्यातच 90, 91, 93 मध्ये हा जो प्लॅनिंग झाला बॉम्बस्फोटाचा, तर याच्यामध्ये राजनने टायगर मेननने जी भूमिका घेतली होती की त्यांनी सांगितलं की यांना बदला घ्यायचा आहे. पण बॉम्बस्फोटाचं हे दाऊदला त्यांनी सांगितलं नव्हतं आणि दाऊदची दुबईला सुद्धा मीटिंग झाली. आज दाऊदचं एवढं मोठं नेटवर्क आहे की जवळजवळ 40 लाख करोड रुपयाचं नेटवर्क आहे. 40-50 देशांमध्ये तस्करी असेल, ड्रग्ज असेल, सगळ्या गोष्टी, पिस्टन असेल, सोनं असेल, ब्लॅक डायमंड असेल, सगळ्या ह्याच्यामध्ये त्याची जबरदस्त किंग म्हणून बसलेला आहे तो. आणि मग त्याने ते पलायन केलं. पण आजही लोक, दगडी चाळीतली लोक म्हणतात की डॅडी आमचे कधी पळून गेले नाही, इंडियातच राहिले आणि त्यांनी कधीही, अरुण गवळींनी कधीही गरिबांवरती अत्याचार केला नाही, उलट त्यांना मदतच केलेली आहे.
म्हणून त्यांना दगडी चाळीमध्ये तरी देव म्हणतात. परंतु आता सध्या जे नेटवर्क चालू आहे सध्या, ते आता फक्त मुंबईमध्ये एक छोटी छोटी गुन्हेगारी राहिलेली आहे. पण डॅडींचं तसं नाव अजून सुद्धा मुंबईमध्ये एक तर रिअल डॉन, हिंदू डॉन म्हणून आज त्यांचे सुद्धा नाव घेतलं जातं आणि बऱ्यापैकी त्यांचं सुद्धा नेटवर्क अजून मुंबईमध्ये कार्यरत आहे असं सूत्रांकडून समजतं. तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये लिहा आणि डॅडींची प्रेमकथा तुम्हाला कशी वाटली. कारण त्यावेळी ते जातपात मानत नव्हते, त्यावेळेस मोबाईल नव्हते, बऱ्याच काही गोष्टी नव्हत्या. एक त्यांनी खऱ्या अंतःकरणातून प्रेम केलं आणि डॅडींच्या म्हणजे अरुण गवळींच्या कुठल्याही म्हणजे कुठलं त्यांचं लफडं थपडं किंवा कुठल्या बाईच्या कुठलीही इमेज त्यांची खराब नाहीये. कुठलीही इमेज त्यांची स्वतःची कधीही खराब नव्हती किंवा त्यांनी कुठेही डान्स बार वगैरे काही टाकलेलं नव्हतं. तर चला मित्रांनो, आपल्या अशा अरुण गवळी उर्फ डॅडींसाठी आपलं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. जय हिंद, जय भारत.